मित्रांनो, लोन घ्यायचा विचार करताय का? तर थांबा. या 5 गोष्टी आधी लक्षात ठेवा. नंबर 1, लोनची गरज आहे का? कारण तितकं महत्त्वाचं कारण नसेल तर लोन हे घेऊ नका. नंबर 2, EMI बजेटमध्ये आहे का? म्हणजे EMI तुमच्या सॅलरीच्या 30 ते 35% पेक्षा जास्त नसावा, नाहीतर EMI भरताना वाट लागते आणि प्रचंड स्ट्रेस वाढतो. नंबर 3, लोन पिरियड समजून घ्या. म्हणजे कर्ज फेडण्यासाठी बँकेने दिलेला एकूण कालावधी जास्त असेल तरी EMI कमी वाटतो, पण एकूण लोन हे महाग पडतं. नंबर 4, इमर्जन्सी फंड तुमच्याकडे आहे का? कारण लोन घेताना किमान 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड हा आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि नंबर 5, सेव्हिंग यामुळे थांबणार नाहीये ना? कारण लोन घेतल्यावर जर तुमची सेव्हिंग थांबत असेल, SIP बंद करावी लागत असेल, तर लोन प्लॅनिंग हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच लोन घेणं वाईट नाहीये किंवा ते चुकीचंही नाहीये, पण लोन घ्यायच्या आधी एकदा तरी नीट प्लॅनिंग करा. आणि असंच फायनान्स सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर आत्ताच आरवा फायनान्सला फॉलो करा. कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे.